नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्त्वाचं GR आज प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। पाहूयात सविस्तर या GR मध्ये काय सांगण्यात आलेले आहे तलाठी नियुक्ती संदर्भात किंवा तलाठी भरती संदर्भात। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भातची आणि या GR संबंधित योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी दिनांक पाहू शकता 9 ऑगस्ट 9/8/2024 रोजी या ठिकाणी आजची ही अपडेट आलेली आहे। महसूल व वन विभाग मंत्रालय यांच्या मार्फत प्रति सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी यांना प्रतीत ठेवून विषय पहा तलाठी गटक या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम या ठिकाणी देण्यात आलेले आहे। महोदय, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की तलाठी गटक संवर्गाचे सेवा प्रवेश नियम हे 9/8/2024 रोजी अधिसूचित करण्यात आलेले आहेत। सदर अधिसूचना माहितीकरिता तसेच पुढील उचित कार्यवाहीकरिता आपणास या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे। यामध्ये हे पत्र जे आहे ते संजय बनकर सहसचिव आहेत महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्यानुसार पहा अधिसूचना या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे सेवा प्रवेश नियम या संदर्भातच्या। ओके, सो महसूल व वन विभाग मंत्रालय यांच्या मार्फत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी क्रमांक तलाठी पदभरती 2023 यामधील प्रश्न क्रमांक 8E10 भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 309च्या परंतुकाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि याबाबतीत काही यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचना केलेले नियम काढलेले आदेश किंवा संलेख यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील तलाठी गटक पदाच्या सेवा प्रवेशाचे विनिमय करणारे पुढील नियम या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहेत। आता हे नियम कोणते आहेत पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या नियम क्रमांक 1 मध्ये पहा, या नियमास महसूल व वन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील तलाठी गटक सेवा प्रवेश नियम 2024 असे म्हणावे लागणार आहे। यामध्ये या नियमामध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर नियुक्ती प्राधिकारी याचा अर्थ उमेदवाराला ज्या जिल्ह्यात तलाठी पदावर नियुक्त करावयाचे आहे त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असा आहे। ओके, सो नंतर पदवी यामध्ये पहा, याचा अर्थ सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्थ असा आहे। पदवी याचा अर्थ विभाग याचा पहा काय अर्थ होतो, विभाग याचा अर्थ महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभाग असा आहे। शासन याचा अर्थ महाराष्ट्र शासन असा आहे आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा विभागीय परीक्षा याचा अर्थ महाराष्ट्र दुय्यम सेवा विभागीय परीक्षा तलाठी संवर्गाकरिता नियम 1997 अन्वये विहित केलेली परीक्षा असा आहे। ठीक आहे, सो निवड समिती याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो शासकीय सेवेतील तलाठी गटक पदावर सरळ सेवा भरतीकरिता उमेदवारांची निवड करण्याच्या प्रयोजनार्थ शासनाने वेळोवेळी गठीत केलेली एक निवड समिती असते। त्या निवड समितीला निवड समिती असं या ठिकाणी म्हटलं जातं। ठीक आहे, नंतर तलाठी गटक या पदावरील नियुक्ती हे जे शब्द आहे जे उमेदवार पुढील निकषांची पूर्तता करतात अशा त्यांच्यासाठी घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवड केलेली किंवा निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांकडून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे नियुक्ती। ओके, सो ही या ठिकाणी अपडेट आलेली आहे। या GR मध्ये वयोमर्यादा तसंच शैक्षणिक अर्हता आणि आणखीन काही महत्त्वाचे नियम देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे। वयोमर्यादा संबंधित पहा, किमान वयोमर्यादा त्या पदाकरिता भरतीच्या जाहिरातीनुसार सर्व स्वीकृतीच्या अधीन किंवा अंतिम दिनांकास 18 वर्षापेक्षा कमी वय नसलेले असायला हवे आणि कमाल वयोमर्यादा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्या पदाच्या भरतीच्या किंवा जाहिरातीनुसार अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास राखीव प्रवर्गातील नसलेल्या व्यक्तींसाठी 38 वर्षापेक्षा अधिक वय नसलेले आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी
43 वर्षापेक्षा अधिक वय नसलेले या ठिकाणी कॅन्डिडेट काय होऊ शकतात, पात्र होऊ शकतात. ओके. नंतर 2 शैक्षणिक अर्हता या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे. यामध्ये नंबर क्रमांक 2चं संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली अन्य कोणतीही समतुल्य अर्हता धारण करीत असलेली पदवी तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक अर्हतेमध्ये लागू शकते. ठीक आहे. नंतर ज्या व्यक्ती किंवा जो व्यक्ती या नियमाचे पोटनियम क च्या खंड 2 मध्ये निर्दिष्ट केलेले शैक्षणिक अर्हता धारण करतात अशा शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुकंपा तत्वावर योग्य व्यक्तीच्या नियुक्तीने करण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता नियम काही देण्यात आलेला आहे. यामध्ये नियम क्रमांक 3 काय सांगत आहे पहा. नियम क्रमांक 3 मध्ये नमूद केलेल्या पदावरील नियुक्ती अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशनाद्वारे एकूण मंजूर पद संख्येच्या 100% इतक्या प्रमाणात करण्यात येणार आहे किंवा करण्यात येईल असं म्हटलेलं आहे. नंतर नंबर 3 मध्ये जे काही नियम आहे त्या नियमाच्या अधीन राहून यामध्ये पदावर नियुक्त केलेली व्यक्ती उक्त पदावर कायम करण्यासाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. नंतर नियम 3 मध्ये पदावरील नियुक्तीसाठी पहा त्यासाठी निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या आधारे नियुक्ती प्राधिकाऱ्यांद्वारे करण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि जे काही अनुकंपा तत्वावर जी काही नियुक्ती होते विद्यार्थी मित्रांनो त्या अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती करावयाची व्यक्ती अगोदर मराठी भाषा हिंदी भाषा उत्तीर्ण नसेल किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट देण्यात आलेली नसेल तर त्या बाबतीत शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार नियुक्तीनंतर विहित मुदतीत मराठी भाषा आणि हिंदी भाषा ही परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असणार आहे किंवा बंधनकारक असणार आहे. ती व्यक्ती या परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत वार्षिक वेतन वाढीसाठी किंवा पुढील पदोन्नतीसाठी पदावरील पदोन्नतीसाठी पात्र असणार नाही या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. नंतर जे अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आहे त्या नियुक्तीमधील नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती करावयाची व्यक्ती तिला संगणक हाताळणी प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट देण्यात आलेली नसेल तर अशा वेळी काय होणार आहे पहा. शासनाने वेळोवेळी विहित केलेले जे काही संगणक हाताळणी प्रमाणपत्र असणार आहे नियुक्तीनंतर विहित मुदतीत धारण करील अन्यथा ती व्यक्ती ते प्रमाणपत्र धारण करेपर्यंत वार्षिक वेतन वाढीसाठी किंवा पुढील पदोन्नतीसाठी पदावरील पदोन्नतीसाठी पात्र असणार नाही. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो जे काही तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे त्या विहित कालावधीमध्ये तुम्हाला संगणक हाताळणी प्रमाणपत्र जे काही आहे ते आवश्यक असणार आहे. ते त्यामध्ये तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे. त्या विहित कालावधीमध्ये तुम्ही ते प्रमाणपत्र हाताळणी संगणक हाताळणी प्रमाणपत्र नियुक्ती झाल्यानंतर देऊ शकता. ठीक आहे. सो नंतर नियम 3 मध्ये काय सांगण्यात आलेले अजून अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशनाद्वारे नियुक्तीसाठी शिफारस केलेली व्यक्ती महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम या ठिकाणी पाहू शकता 2005च्या तरतुदीनुसार याबाबत शासनाने वेळोवेळी केलेले अन्य कोणतेही नियम काढलेले आदेश किंवा कोणतेही संलेख यानुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करेल. विद्यार्थी मित्रांनो वेळोवेळी मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे काही डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे त्या संबंधित मी तुमच्यापर्यंत अपडेट देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जर तुम्ही मॅरिड असाल किंवा अनमॅरिड असाल तरी देखील तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणं हे अनिवार्य होतं. ठीक आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या दिनांकास 2 पेक्षा अधिक अपत्य असणारी व्यक्ती शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अनर्ह असणार आहे किंवा अपात्र असणार आहे. 2 पेक्षा अधिक जर तुम्हाला अपत्य असतील तर. ओके. सो एखाद्या व्यक्तीची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर जर तिला नियुक्तीच्या वेळी किंवा त्यानंतर 2 पेक्षा अधिक अपत्ये असल्याचे सिद्ध झाले तर ती व्यक्ती शासकीय सेवेतील उक्त पदावर राहण्यासाठी अपात्र ठरणार आहे. ठीक आहे. नंतर नियम 3 मध्ये पहा पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीची ज्येष्ठता यादी जिल्हा स्तरावर ठेवण्यात येईल. त्यानुसार उक्त व्यक्ती किंवा उपरोक्त व्यक्ती महाराष्ट्र राज्यात जिल्हा स्तरावर बदली पात्र असणार आहे किंवा बदली पात्र असेल. ओके. कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांना नियुक्तीनंतर शासनाने वेळोवेळी केलेले कोणतेही नियम काढलेले आदेश किंवा घेतलेले निर्णय यामध्ये शासनाने
विनिर्दिष्ट केलेल्या अटी आणि शर्ती देखील अशा शासकीय कर्मचाऱ्यास लागू असणार आहे। जे काही शासन प्रेरित करतात ते जे काही सर्व निर्णय असणार आहेत ते या पदाकरिता लागू असणार आहेत। ठीक आहे, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना हे लागू असणार आहेत। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने या ठिकाणी हे अपडेट जे आहे ते GR जो आहे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। राजेश कुमार शासनाचे अप्पर सचिव आहेत, यांच्यामार्फत या ठिकाणी ही अपडेट घोषित करण्यात आलेली आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, मी वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलंच आहे कशा पद्धतीने सेवा नियम आहेत, कशा पद्धतीने ही तलाठी भरती ही राबविली जाते, त्याचे नियम काय आहेत हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी शेअर केलेलंच आहे। जर हे GR तुम्हाला समजलेलं असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला जर नवीन पाहत असेल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।